अमरावतीच्या बडनेरामधील स्कोडा शोरूमच्या मालकाचं अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। चाकूचा धाक दाखवला गेला आणि अपहरण केलं गेलं। त्याच्यामुळे आता सध्या खळबळ माजलेली आहे। अमरावतीतली ही बातमी आपण बघतोय। एका शोरूम मालकाचं अपहरण झालेलं आहे। भर दुपारी दोघांनी शोरूम मध्ये प्रवेश केला आणि त्यांचं अपहरण केलेलं आहे। या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे असं समजतंय। पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल पाठलाग केला आणि आरोपींना अटक केली आहे। शोरूम मधील कर्मचाऱ्यांना मालकानं 2 महिन्यांचा कामाचा पगार दिला नाही आणि त्यामुळे हे अपहरण केलं असं समजतंय। चाकूचा धाक दाखवत शोरूम मध्ये घुसून या दोघांनी मालकाचं अपहरण केलं होतं। मोहम्मद शरीफ यांना त्यांना सुखरूप आणण्यासाठी डीबीटी आणि पीएसआय बखतवार यांना रवाना केले। तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या फोन नंबरवरून सायबर पोलीस स्टेशन येथून लोकेशन प्राप्त करून त्या लोकेशनवर टीम रवाना केली आणि त्यांना बडनेरा येथे त्यांचा पाठलाग करून आरोपींना पकडले आणि मोहम्मद साबीर यांना सुखरूप वाचवण्यात आले। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्याशी जोडले गेले। त्यांच्याशी याबाबत बोलूया। छगन, नेमकं काय या सगळ्या प्रकरणामध्ये घडलेलं होतं कळू शकलंय का? नेमका घटनाक्रम काय होता या सगळ्याचा? श्रद्धा, काल दुपारच्या वेळी स्कोडाचं जे शोरूम आहे ते अमरावती आणि बडनेरा रोडवरती आहे आणि या शोरूममध्ये दुपारी 2 व्यक्ती शिरले आणि त्यांनी त्या स्कोडा मालकांना त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचं अपहरण केल्याची घटना जी आहे ती घडलेली होती आणि या तातडीने घटनेची दखल घेत स्कोडा शोरूममधून पोलीस स्टेशनला फोन गेलेला होता आणि पोलिसांनी देखील या घटनेची वेळीच दखल घेतलेली आहे। तातडीने पोलिसांनी या गाडीचा पाठलाग केला, कारण ही जी गाडी अपहरणासाठी वापरली गेलेली होती ती या स्कोडा शोरूमच्या मधलीच गाडी त्यांनी वापरलेली होती आणि त्यामधला जो एक आरोपी आहे तो देखील या स्कोडा शोरूममध्ये काम करत होता आणि त्यांच्या आरोपीकडून ज्यावेळी पोलिसांनी अटक केलेली होती त्यावेळी आरोपीकडून सांगण्यात आलेलं होतं की आमच्या मेहनतीचे पैसे, आमच्या काम केल्याचे पैसे जे आहेत ते दिलेले नाही आहेत, त्यामुळे आम्ही यांचं अपहरण केलं अशी कबुली जी आहे ती आरोपींकडून देण्यात आलेली होती। आणि अशा पद्धतीचा जो थरकाप आहे तो पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। दोन्ही आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहे आणि या संदर्भातला तपास सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.